नमस्कार सगळ्यांना. आज देव दीपावली होती, त्रिपुरारी पौर्णिमा, म्हणून आम्ही मोरया गोसावी मंदिरात गेलो होतो. चिंचवड गावात हे मंदिर आहे पुण्यामध्ये. तर मंदिर इतकं छान मस्त असं सजवलेलं होतं. हे दिसत आहे तुम्हाला, एकदम सगळीकडे दिवे लावले होते. आम्ही मंदिरात असा प्रवेश केला तेवढ्यात आम्हाला दिसलं पुढं इतक्या मस्त रांगोळ्या काढलेल्या होत्या, एकदम मोठ्या मोठ्या आकारात होत्या. आणि त्या पण मंदिर अत्यंत बघण्यासारखं मंदिर सजवलेलं आहे. या बघा रांगोळ्या किती भारी दिसत आहेत, एकदम अप्रतिम अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत. खरंच दाद दिली पाहिजे अशा कलाकारांना. हे बघा, नंतर आम्ही दीपदानासाठी दिवे घेतले. नदीकाठावर ते लावायचे होते आपल्याला. आम्ही मंदिरात गेलो. हे बघा, सगळीकडे मस्त अशा जाईपर्यंत रांगोळ्या काढलेल्या होत्या. शिवसाम्राज्य युवा प्रतिष्ठानातर्फे ह्या रांगोळ्या काढलेल्या गेल्यात. हे बघा, तुळशी वृंदावन आहे चिंचवड गावातील मंदिरामध्ये. इथे मस्त सगळ्यांनी दिवे लावलेले होते. आत गेलो आम्ही मंदिरात. हे बघा, मोरया गोसावी साधूंची मस्त रांगोळी काढलेली आहे. इकडे लाईन लागली होती दर्शनासाठी. एवढा मोठा नंबर येण्यापेक्षा मग आम्ही म्हटलं की आधी आपण दीपदान करून घ्यावं. आम्ही दिवे लावले तर बसून दिव्यांचं पूजन केलं. कार्तिक पौर्णिमेला दिव्यांचं पूजन करायचं असतं. आजच्या दिवशी श्री विष्णूंचा मत्स्य अवतार जन्म झाला होता आणि आजच नदीकाठी सर्व देव एकत्र येतात आणि दिवाळी साजरी करतात. म्हणून आपण ही देव दीपावली म्हणून साजरी करतो. नंतर आम्ही मंदिरात गेलो. खूप मोठी लाईन होती मंदिरात, पण आम्ही पटपट आमचा नंबर आला तिथं दर्शनाला. नंतर बघा, दर्शन वगैरे आम्ही घेतलं. मस्त दर्शनही झालं. मस्त सजवली होती महादेवांची पिंड. हे बघा, खूप भारी. आणि पुजारींनी पण आम्हाला व्हिडिओ वगैरे काढून दिला. हे बघा, आपला गणपती बाप्पा. खूप छान असं गणपतीचं मंदिर सजवलेलं होतं. मोरया गोसावी गणपती चिंचवड गावातील जागृत देवस्थान आहे आपलं.